Good afternoon, everybody. Good morning, everybody. So you can see the PPT. Can you see the PPT? Yes, ma'am. Okay. So we have completed the 9 values in the relationship. That is feelings. The last point was nothing but the love. Okay. So we have completed that 9 feelings. And depending upon that questions, MCQ questions also I have discussed. How many values are there in the relationship, as well as what is a foundational value and what is a complete value that we have seen. Now the next point that we are going to see, whether we have taken this point, I don't know. Right feeling within myself or from the other. So with this background, we can ask whatever we have seen the 9 values. Okay, so depending upon that background, we can ask ourselves which can have continuity, that is right feeling in myself or getting right feeling from the other. The answer is quite obvious that there can be continuity of right feeling if it is from within and based on right understanding. But generally, we do keep making effort for getting the right feeling from the other in continuity. म्हणजे काय सांगितलेलं आहे की राईट फिलिंग्स असणे म्हणजे नक्की काय आहे. राईट फिलिंग असणे म्हणजे नक्की काय आहे की माझ्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग असणे गरजेचं आहे. राईट अंडरस्टँडिंग मी समजून कसं घेतो आहे अचूकपणे हे असायला गरजेचं आहे माझ्यामध्ये, मायसेल्फ मध्ये. ओके, बट आपण काय करतो आहे आणि आपण आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपण आपलं नेहमी हे काय असतं आहे की ते राईट अंडरस्टँडिंग, ते जे राईट अंडरस्टँडिंगची जी म्हणू शकतो आहे राईट फिलिंग, ते कुणाकडनं यायला पाहिजे, दुसऱ्यांकडनं आपल्याबद्दल यायला पाहिजे. But generally, we do keep making effort for getting what right feeling from the other in continuity. तसं न होता आपण पहिला आपण स्वतः बघायला पाहिजे आहे आपल्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग आहे का, आपण कसं वागतो आहे दुसऱ्यांशी, रिलेशनशिप मध्ये किंवा फॅमिलीमध्ये किंवा सोसायटीमध्ये किंवा नेचरमध्ये. आपलं राईट अंडरस्टँडिंग पहिली गोष्ट आहे का, आपण कसं वागतो आहे दुसऱ्यांशी ते खूप गरजेचं आहे. राईट फिलिंग पहिलं माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि खरं आताच्या स्थितीमध्ये काय होतं आहे की आपण बघतो आहे किंवा काय समजतो आहे की दुसऱ्यांकडनं आपण अपेक्षा करतो आहे की ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. दुसऱ्यांकडनं आपण अपेक्षा करणं चुकीचं आहे. दुसऱ्यांकडनं अपेक्षा तुम्ही करू नका, त्यांनी कसे पण वागायचं, की आपण एकाने चांगलं वागणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग पहिलं बिल्डअप करा. रिलेशनशिप मध्ये, फॅमिलीमध्ये, हाऊ यू आर गोइंग टू बिहेव इन अ सोसायटी, नेचर मध्ये, वॉट एव्हर द 4 levels, फर्स्ट यू सी दॅट डेव्हलप द राईट अंडरस्टँडिंग विथ इन युअर सेल्फ. ओके, so that is nothing but right feeling with myself, and don't accept whatever the things are there if they are not whatever how others are behaving with us, don't consider that. First develop the right understanding with us and be whatever nice to every other. सगळ्यांशी तुम्ही नीट वागा, सगळ्यांशी तुम्ही फॅमिलीमध्ये असू दे किंवा रिलेशनशिप मध्ये असू दे किंवा जे काही नेचरला, सोसायटीला धरून तुम्ही जेव्हा तुमचे कामं, सिच्युएशन्स हँडल करता आहात त्यावेळी प्रत्येकाशी तुम्ही काय करा, राईट अंडरस्टँडिंग वागा. दुसरे कसे वागता आहेत त्याच्याप्रमाणे त्यांच्याशी वागायला जाऊ नका. ओके, कसे पण वागू दे दुसरे, आपलं ऐकाने व्यवस्थित वागावं. ह्याच्यामध्ये दॅट इज नथिंग बट इट इज अ राईट फिलिंग विथ इन माय सेल्फ और नॉट फ्रॉम द अदर्स. बट इन करंट सिनारो व्हॉट इज हॅपनिंग, आपण जनरली आपल्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग आहे का हे बघत नाही. काय बघतो आहे, काय करतोय, वी डू कीप मेकिंग एफर्ट फॉर गेटिंग द राईट फिलिंग फ्रॉम द अदर इन कंटिन्युटी. दुसऱ्यांकडनं चांगले म्हणतील म्हणून एकाने चांगले म्हणण्याचा आपण काय वाट बघत बसतो आहे किंवा चांगले म्हणण्यासाठी आपण काय करतो आहे, एफर्ट्स घेतो आहे. तसं न करता आपल्यामध्ये पहिले चेंजेस करा. ओके, आणि राईट अंडरस्टँडिंग बिल्डअप करा. डोंट एक्सेप्ट फ्रॉम अदर व्हॉट एव्हर दे आर सेइंग, व्हॉट एव्हर, किंवा एफर्ट्स करू नका की बाकीच्यांकडनं राईट फिलिंग येणं गरजेचं आहे. त्यासाठी पण तुम्ही अपेक्षा ठेवू नका, एक्सपेक्टेशन ठेवू नका. Okay, so that is right feeling within myself and don't accept from others. So that is the point.
नेक्स्ट, रोल ऑफ फिजिकल फॅसिलिटी इन फुलफिलमेंट ऑफ रिलेशनशिप. फिजिकल फॅसिलिटी रिलेशनशिप मेंटेन करताना किती गरजेचं आहे हे आपण बघायला पाहिजे आहे. मग आतापर्यंत जे आपण 9 व्हॅल्यूज बघितलेले आहेत त्यामध्ये टू फुलफिल द फिलिंग ऑफ केअर, टू फुलफिल द फिलिंग ऑफ केअर, केअरची जेव्हा फिलिंग येते आहे त्यावेळेसच फक्त काय आहे, फिजिकल फॅसिलिटी लागते आहे, लक्षात घ्या. बाकीच्या कुठल्याही फिलिंग्सला, ट्रस्ट असू दे, रिस्पेक्ट असू दे किंवा बाकीचे लव असू दे, ग्रॅटिट्यूड, ग्लोरी, बाकीच्या ज्या फिलिंग्स आहेत केअर सोडलं तर फिजिकल फॅसिलिटी ओनली हॅज अ सिम्बॉलिक रोल टू प्ले. म्हणजे तिथं काय एवढी गरज लागत नाही फिजिकल फॅसिलिटी. फक्त कशासाठी आहे, आउट ऑफ द 9 फिलिंग्स ओनली द केअर फिलिंग इज देअर वेअर physical facility is required. So you can now see that physical facility has a limited role to play in the fulfillment of feeling किंवा values in human relationship. आणि कुठं गरजेचं लागतं आहे, जेव्हा जेव्हा वर्ड हा केअरचा येतो आहे त्यावेळेसच फक्त फिजिकल फॅसिलिटी आपल्याला लागते आहे. फिजिकल फॅसिलिटी म्हणजे ज्या काय आपण वापरतो आहे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, सुविधा आपण फिजिकल सुविधा कुठल्या कुठल्या वापरतो आहेत त्या फक्त कशासाठी लागते, जेव्हा फिलिंग ऑफ केअर येते आहे त्यावेळेस फक्त फिजिकल फॅसिलिटी रिक्वायर आहे. बाकीच्या ज्या 8 व्हॅल्यूज आहेत त्यामध्ये फिजिकल फॅसिलिटीची लिमिटेड रोल आहे किंवा नेग्लिजिबल रोल आहे, तो प्ले करतो आहे, तो सिम्बॉलिक रोल आहे फक्त. Okay, so that is role of physical facility in the fulfillment of relationship. So it can be asked for the MCQ. To fulfill the feeling of care, to fulfill the feeling of care dash physical facility certain is required. म्हणजे physical facility is required to fulfill the feeling of out of the 9 feelings. कुठल्या फिलिंग साठी फिजिकल फॅसिलिटी रिक्वायर आहे, कुठल्या फिलिंग साठी रिक्वायर आहे, केअरच्या फिलिंग साठी फक्त फिजिकल फॅसिलिटी रिक्वायर आहे. बाकीच्या फिलिंग्स किंवा व्हॅल्यू साठी फिजिकल फॅसिलिटी हे नेग्लिजिबल रोल प्ले करत आहे, लक्षात घ्या. हे झालेलं आहे रोल ऑफ फिजिकल फॅसिलिटी. सो हिअर हायलाइट MCQ इज व्हॉट, दिस इज अ पार्ट दॅट इज टू फुलफिल द फिलिंग ऑफ केअर ओनली द फिजिकल फॅसिलिटी इज रिक्वायर्ड. So they can ask you physical facility is required to fulfill the feeling of which 9 व्हॅल्यू पैकी कुठलं फिलिंग तुम्हाला इथे लागत आहे, कुठलं आहे ते, केअर्स. नंतर माय पार्टिसिपेशन और माय व्हॅल्यू इन फॅमिली. व्हॉट इज माय व्हॅल्यू इन द फॅमिली, आणि व्हॅल्यू कधी मिळणार आहे फॅमिलीमध्ये, जेव्हा माझं पार्टिसिपेशन त्या फॅमिली मेंबर्स मध्ये किंवा कुठलीही सिच्युएशन हँडल करताना माझं पार्टिसिपेशन किती आहे त्यावरून माझी व्हॅल्यू डिसाइड होणार आहे, लक्षात घ्या. त्यावेळून माझी व्हॅल्यू डिसाइड होणार आहे. सो माय पार्टिसिपेशन इन माय फॅमिली इज टू एन्श्योर हार्मोनी इन द फॅमिली, एन्श्योर म्युच्युअल हॅपीनेस, एन्श्योर जस्टिस इन द फॅमिली बाय द वे ऑफ. म्हणजे माझं पार्टिसिपेशन किंवा माझी व्हॅल्यू फॅमिलीमध्ये कधी असणार आहे, जेव्हा सुसंवाद हा फॅमिलीमध्ये चांगला असणार आहे, नंतर त्या रिलेशनशिप मध्ये म्युच्युअल हॅपीनेस दोघांनाही मिळणार आहे, हॅपीनेस दोघांनाही मिळणार आहे, दॅट इज म्युच्युअल हॅपीनेस मिळणार आहे. नंतर एन्श्योर जस्टिस, तुम्ही त्या रिलेशनशिपला न्याय मिळवून देणार आहे. न्याय कधी मिळवून देणार आहे, जेव्हा त्या रिलेशनशिप, कुठल्याही रिलेशनशिप मध्ये तुम्ही जस्टिस कधी देणार आहे त्या रिलेशनशिपच्या, जर त्या रिलेशनशिप मध्ये म्युच्युअल हॅपीनेस मिळणार आहे, सुसंवाद चांगला त्या रिलेशनशिप मध्ये होणार आहे, तरच तुम्ही तिथे काय होतो आहे, जस्टिस तुम्ही त्या रिलेशनशिपला देणार आहात किंवा तुम्ही त्या फॅमिली मेंबर्स मध्ये जस्टिस देता आहात, न्याय देताय त्या फॅमिली मेंबर मध्ये. जर त्या फॅमिलीच्या मेंबरशी तुमचा सुसंवाद चांगला असेल, तुम्ही म्युच्युअल हॅपीनेस त्या फॅमिली मेंबरला देता आहात, तर तुम्ही त्या जस्टिस देऊ शकता आहे त्या फॅमिलीमध्ये किंवा न्याय देताय तुम्ही त्या फॅमिलीमध्ये. मग त्यासाठी काय आहे, एन्श्युरिंग राईट अंडरस्टँडिंग, राईट अंडरस्टँडिंग किंवा म्हणू शकतो आहे तर राईट फिलिंग असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला त्या जस्टिस त्या फॅमिलीमध्ये जर पाहिजे असेल, न्याय त्या फॅमिलीमध्ये किंवा न्याय द्यायचा असेल त्या रिलेशनशिपमध्ये, तर पहिली गोष्ट आहे आयडेंटिफिकेशन होणं गरजेचं आहे, रिकग्नायझिंग होणं गरजेचं आहे. कुठल्या
ज्या काही 9 फिलिंग्स आहेत रिलेशनशिप मध्ये, त्याचा एन्शुरिंग खात्री तुम्ही त्या राईट फिलिंग द्यायला पाहिजे. आयडेंटिफिकेशन होणं गरजेचं आहे, रिकॉग्नायझेशन गरजेचं आहे, आणि नंतर तुम्ही काय एन्श्योर करा त्या राईट फिलिंग्स कुठल्या कुठल्या आहेत त्या. दॅट इज ट्रस्ट आहे, रिस्पेक्ट आहे, अफेक्शन आहे, केअर आहे. त्या रिलेशनशिप मध्ये कुठले फिलिंग गरजेचं आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, आणि नंतर तुम्ही ते काय आहे तुम्ही त्याची फुलफिलमेंट करणं गरजेचं आहे स्वतःमध्ये आणि नंतर दुसऱ्यांमध्ये पण. दॅट विल लीड टू व्हॉट माय हॅपीनेस. दॅट विल लीड टू व्हॉट माय हॅपीनेस ऍज वेल एज द अदर हॅपीनेस. जर तुम्ही ते दोघांकडनंही फुलफिल झालं तर तुमचं काय आहे म्युच्युअल हॅपीनेस कडे ते जाणार आहे. एक्सप्रेसिंग दिस फिलिंग विथ द अदर, व्हॉट एव्हर द फिलिंग्स इज दॅट, अफेक्शन आहे, केअर आहे, गायडन्स आहे त्या रिलेशनशिप मध्ये किंवा माझ्यामध्ये जे आहे ते तुम्ही एक्सप्रेस करणं गरजेचं आहे, शेअर करणं गरजेचं आहे. When the other is able to make the right evaluation of this feeling, it lead to his or her happiness, thus leading to mutual happiness. My participation is to be of help to the other in their self evaluation and self development. मग जेव्हा तुम्ही शेअर करता आहात ते फिलिंग्स किंवा एक्सप्रेस करता आहात फिलिंग्स, आणि त्यावेळेस त्या दोन रिलेशनशिप मध्ये जर कुणाकडे ती फिलिंग नसेल किंवा माझ्याकडे ती फिलिंग आहे आणि तुम्हाला दुसऱ्यांमध्ये ती आणायची आहे, त्याचं सेल्फ इव्हॅल्युएशन करायचंय, सेल्फ डेव्हलपमेंट करायचं आहे, तर तुम्ही ते काय करू शकता, शेअर करू शकता, तुम्ही ते काय करू एक्सप्रेस करू शकता. ओके, सो दॅट विल लीड टू व्हॉट माय पार्टिसिपेशन into the other in their self evaluation and self development. In their self evaluation and the self development. दुसऱ्यांचा इव्हॅल्युएशन साठी, इव्हॉल्युशन साठी आणि डेव्हलपमेंट साठी तुम्ही काय करायचं आहे, हेल्प करायचे आहे, एक्सप्रेस करायचं आहे, शेअर करायचे ते फिलिंग्स विथ द अदर. With this preparation in the family, I have the ability to participate meaningful in the last society, in the neighborhood, in the community and so on. हो का, पहिली गोष्ट काय सांगितलं इथं, माय पार्टिसिपेशन और व्हॅल्यू इन द फॅमिली, किंवा काय आहे पहिली गोष्ट तुम्ही स्वतःमध्ये बघा त्या फिलिंग्स आहेत का, आयडेंटिफाय करा, रिकॉग्नाइज करा. ओके, आणि त्या ज्या फिलिंग्स तुमच्यामध्ये असेल दॅट विल लीड टू व्हॉट माय हॅपीनेस. माझ्या हॅपीनेस बदला ते काय करता आहात, लिडिंग करता आहे, किंवा ते जर माझ्यामध्ये त्या फिलिंग्स असतील, ट्रस्टच्या असेल, रिस्पेक्ट असेल, अफेक्शन्स असेल, केअर असेल, गायडन्स असेल, ज्या काय फिलिंग्स असतील तर त्या काय असणार आहे माझ्यामध्ये जर असतील तर ते तुमच्या हॅपीनेस साठी कारणीभूत असणार आहे, लक्षात घ्या. आणि नंतर तुमच्यामध्ये जे फिलिंग्स आहेत ते तुम्ही काय करा, शेअर करा दुसऱ्यांशी, एक्सप्रेस करा दुसऱ्यांशी. ओके, जर त्याच्यामध्ये त्या फिलिंग्स नसतील तर त्या बिल्डअप करा, त्याचं इव्हॉल्युशन करा, सेल्फ डेव्हलपमेंट करा. हाऊ यू आर गोइंग टू ब्रिंग दॅट फिलिंग इन युअर रिलेटिव्ह. इफ यू ब्रिंग in his life also, or त्याचं इव्हॉल्युशन केलं, त्याचं डेव्हलपमेंट केलं, तर दॅट विल लीड टू व्हॉट म्युच्युअल हॅपीनेस. स्वतःमध्ये ते पहिलं बिल्डअप करा, आणि जर तुमच्यामध्ये ते बिल्डअप केलं तर तुम्ही दुसऱ्यांमध्ये नसेल तर ते बिल्डअप करा किंवा एक्सप्रेस करा, शेअर करा, अँड दॅट विल लीड टू व्हॉट म्युच्युअल हॅपीनेस. आणि त्याचं पण इव्हॉल्युशन होत आहे, त्याचं पण डेव्हलपमेंट होत आहे, दोघांचाही तुमचं इव्हॉल्युशन आणि डेव्हलपमेंट होत आहे. सो दॅट इज नथिंग बट, तुम्ही कुठनं आता गेलेला आहात, पहिलं तुम्ही स्वतःहून ऐकाने काय केलेलं आहे, यू हॅव पार्टिसिपेट मिनिंगफुल इन व्हॉट, दॅट इज सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये तुम्ही पहिलं पार्टिसिपेट केला, आणि नंतर दुसऱ्यांचं डेव्हलपमेंट तुम्ही केलेलं आहे, दॅट इज फॅमिली मेंबर्स मध्ये जे आहेत तिथं तुमचं डेव्हलपमेंट केलेलं आहे. अँड इन दिस वे यू आर गोइंग टू गो फॉरवर्ड. आफ्टर फॅमिली मेंबर, go to what society, neighborhood, community and so on. Okay, so start from self first, then go to your relative, after relative go to the family members पासून नंतर रिलेटिव्ह कडे जावा, रिलेटिव्ह कडून तुम्ही कुठे जावा, सोसायटी मेंबर्स कडे जावा, दॅट इज नेबरहुड, कम्युनिटी अँड सो ऑन. दॅट इज यू आर गोइंग टू गो फ्रॉम सेल्फ to what, family to relative to society, and society that is nothing but you can go for what, neighborhood, community. ओके, मग हे जे तुमचे फिलिंग्स आहेत तुमच्यामध्ये ते तुम्ही काय करा, एक्सप्रेस करा, शेअर करा. स्टार्ट फ्रॉम सेल्फ, गो फ्रॉम फॅमिली, देन रिलेटिव्ह अँड देन द सोसायटी. And in this way you are going to participate in all the levels of your whatever the 4 levels we have discussed. That is self, the second is what,
फॅमिली, द थर्ड इज सोसायटी अँड द लास्ट इज नेचर. मग असं तुम्ही पार्टिसिपेशन तुमच्या फॅमिली पासून स्टार्ट करा किंवा सेल्फ पासून स्टार्ट करा अँड देन यू गो फ्रॉम द वर्ल्ड फॅमिली. वर्ल्ड फॅमिली म्हणजे वर्ल्ड फॅमिली म्हणजेच काय, जिथं नंबर ऑफ सोसायटीज काय होतात, एकत्र येत आहेत. मग तिथंच काय होते आहे, एक फॅमिली तयार होते आहे. दॅट इज नथिंग बट द वर्ल्ड फॅमिली. ओके, पहिलं पार्टिसिपेशन तुम्ही तुमची व्हॅल्यू तुमच्या फॅमिलीमध्ये काय आहे ते बघा, सेल्फ मध्ये काय आहे ते बघा. देन यू गो फॉर फॅमिली, then you go for the relative, then you go for the society, and afterwards that is nothing but world family. Okay with this? हे लक्षात आलेलं आहे का? My participation of value in the family. First, whatever the right feeling is there, first build up in yourself, myself. This will lead to your happiness. माझ्यामध्ये पहिलं ते जे काय आहेत, ट्रस्ट, रिस्पेक्ट, अफेक्शन, केअर, ह्या 9 feelings, ensure that it is in your self. That will lead to what? Your happiness. Then you express these feelings with others. Express करा, share करा ते feelings with other. Okay? आणि त्याचं राईट इव्हॅल्युएशन करा. म्हणजे जे काय तुमची फिलिंग्स आहेत दुसऱ्यांशी, त्याचं काय करा, राईट इव्हॅल्युएशन करा. कधी गरज आहे, कधी आहे तेव्हाच ते फिलिंग्स शेअर करा, एक्सप्रेस करा. आणि जर दुसऱ्यांमध्ये त्याचं त्या फिलिंग्स नसतील तर ते तुम्ही काय करा, त्याचं इव्हॉल्युशन करा, त्याचं डेव्हलपमेंट करा. पार्टिसिपेट विथ अदर्स टू व्हॉट, टू शेअर दॅट आयडिया, टू एक्सप्रेस दॅट आयडिया. जर त्यांच्यामध्ये नसेल तर ते बिल्डअप करा. And that will lead to what? Mutual happiness. In that relationship, both will be satisfied. So that will lead to what? Mutual happiness. So in this way, start from yourself, then you go for the other, that in the family, and that then to what? The society. That is in the neighborhood and the community. In this way, your participation will get increased. First in myself, then with other, then with family members, then with society, and then with the world family. In this way, you are going to follow that order. Okay with this? आणि हे जर तुम्ही पार्टिसिपेशन केलं की तुमच्यामध्ये पण तुम्हाला आनंद मिळणार आहे, तुमच्या त्या रिलेशनशिप मध्ये पण तुम्हाला म्युच्युअल हॅपीनेस मिळणार आहे, आणि तुम्ही त्या फॅमिलीमध्ये किंवा त्या रिलेशनशिपला काय मिळणार आहे, न्याय देत आहात. लक्षात घ्या, जर तुम्ही हे ऑर्डर फॉलो केलं तर. लक्षात आलेलं आहे का हे पार्टिसिपेशन? Okay with this? Yes, ma'am. Okay. आता हे मला वाटतंय मागच्या वेळेस पण मी घेतलं होतं, बेसिस ऑफ अनडिवायडेड सोसायटी, दॅट इज अखंड समाज, दॅट इज वर्ल्ड फॅमिली. ओके, फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द अनडिवायडेड सोसायटी, दॅट इज अखंड समाज. वर्ल्ड फॅमिली म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो आहे, वर्ल्ड फॅमिली. आता इथं मी वाचून दाखवते, इथे काय लिहिलेलं आहे. द फिलिंग ऑफ बिंग रिलेटेड टू एव्हरी ह्युमन बिंग leads to our participation in an undivided society. By living in relationship in the family, we get the occasion to gain the assurance that the other person is helpful to me. The family is a laboratory of sorts in which we live our understanding and relationship. With the understanding of values in human relationship, we are able to recognize the connectedness with every individual correctly and fulfill it. On getting assured, खात्री झाल्यानंतर, it become easy to see that society is an extension of family. Society कशी फॉर्म होती? जेव्हा नंबर ऑफ फॅमिली एकत्र येतात त्यावेळेस सोसायटी फॉर्म होती. त्यामुळे इथे लिहिलेलं आहे, सोसायटी इज अन एक्सटेन्शन ऑफ फॅमिली. हे जे सोसायटी इज अन एक्सटेन्शन ऑफ फॅमिली, हे पण एक एमसीक्यू विचारलंय बघा, लक्षात द्या. सोसायटी इज अन एक्सटेन्शन ऑफ व्हॉट? फॅमिली. हे एमसीक्यू विचारलेलं आहे. दॅट इज व्हॉट वी लर्न अबाउट फिलिंग्स अँड व्हॅल्यू इन फॅमिली वी रिफ्लेक्ट इन सोसायटी, अँड वेन वी मूव्ह फॉरवर्ड, and that is it is possible to live in harmony with every human being, thus laying the foundation for an undivided society from family to world family. Okay, म्हणजे आपण इथं काय म्हणतो आहे
की जसं तुम्ही पार्टिसिपेट करता आहात तुमच्या फॅमिलीमध्ये कुठलीही सिच्युएशन येऊ दे, फॅमिलीमध्ये जेव्हा कुठलाही प्रसंग आला तर तुम्ही काय करता आहात, सगळे मिळून एकत्र काम करून ते सिच्युएशन हँडल करता आहात. मग तिथं तुम्ही काय करता, त्या फॅमिलीमध्ये रिलेशनशिप समजून घेता आहात, आणि म्हणजे इथे लिहिलेले बघा, वी लिव्ह विथ आवर राईट अंडरस्टँडिंग. रिलेशनशिप समजून घेता आहात, त्या रिलेशनशिपला तुम्ही नीट समजून घेतात आणि त्याप्रमाणे तुम्ही सगळे मिळून एकत्र काम करता आहात. ओके, सो विथ दिस अंडरस्टँडिंग, आणि मग त्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या रिलेशनशिप मध्ये त्या पण तुम्ही समजून घेता आहात. आणि नंतर मग तुम्हाला लक्षात येत आहे की सोसायटी हे तुम्ही फॅमिलीमध्ये राहून करता आहात. खरं जेव्हा तुम्ही फॅमिली च्या पुढचा भाग बघता आहात, दॅट इज सोसायटी, त्यावेळेस काय येतंय, सोसायटी म्हणजेच काय आहे, इट इज द एक्सटेन्शन ऑफ फॅमिली. म्हणजे सगळे फॅमिली एकत्र, 2-3 फॅमिली एकत्र आले की काय होती आहे, सोसायटी फॉर्म होते आहे. मग जसं तुम्ही फॅमिलीमध्ये कुठलाही प्रसंग आला तर सगळे मिळून जसं राईट अंडरस्टँडिंग करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आहात, मग जसंच सोसायटीच्या रिलेटेड जो काय प्रॉब्लेम आलेला आहे, सिच्युएशन आलेला आहे, ते तुम्ही काय करा आहात, तुमचं पण तिथे राईट अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. मग जे काय सोसायटी मेंबर्स असतील त्यांना एकत्र आणा, त्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग बिल्डअप करा. जर तुमच्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग असेल तर ती सोसायटी मेंबर मध्ये पण बिल्डअप करा आणि ती राईट अंडरस्टँडिंग आणून तुम्ही त्या प्रॉब्लेम काय असेल तो सोसायटल प्रॉब्लेम तो फेस करा आणि तो प्रॉब्लेम सोल्युशन एकत्र येऊन तो सोल्युशन काय येईल त्याचं ते डिस्कस करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. Okay, so in this way we are going to reflect the society, that is we move forward and that is possible to live in harmony with every human being. मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्ही काय करता आहात, सुसंवाद प्रत्येक मेंबरशी, सोसायटी मेंबरशी, दॅट इज ह्युमन बिंगशी तुम्ही चांगल्या प्रकारे सुसंवाद साधता आहात, तुम्ही राईट अंडरस्टँडिंग करता आहात प्रत्येक ह्युमन बिंग मध्ये. ओके, प्रत्येक ह्युमन बिंग, आणि ह्युमन बिंग, नंबर ऑफ ह्युमन बिंग विल कॉन्स्टिट्यूट व्हॉट, दॅट इज नथिंग बट द सोसायटल मेंबर्स. तिथे प्रत्येक सोसायटल मेंबरशी तुम्ही चांगला सुसंवाद साधता आहात, राईट अंडरस्टँडिंग करता आहात. ओके, राईट अंडरस्टँडिंग करता आहात. मग हे तुम्ही तुमच्या फॅमिलीपासून स्टार्ट केलेलं आहे, तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये तसं करता आहात आणि ते तुम्ही फॉरवर्ड केलेलं आहे. कुठं, यू आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम सेल्फ, आफ्टर दॅट यू आर गोइंग टू स्टार्ट go to what, that is family, and from family you are going to go to what, that is nothing but society, and that is nothing but from society, from family to what, world family. जेव्हा तुम्ही हे ऑर्डर फॉलो करता आहात, that is nothing but from myself to family, from family to society, and from society to what, world family. मग हे बिल्डअप करत जावा, दॅट इज नथिंग बट, जेव्हा ते वर्ल्ड फॅमिली हा पार्ट येतो, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अखंड समाज, the basis of undivided society, where number of group of people come together, they do the right understanding and solve the problem, societal problem. मग हे कधी होणार आहे, जर तुमच्या पहिलं फॅमिलीमध्ये राईट अंडरस्टँडिंग असेल, फॅमिलीमध्ये किंवा मायसेल्फ मध्ये राईट अंडरस्टँडिंग असेल, कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करताना कसं सॉल्व्ह करता आहात, राईट अंडरस्टँडिंग कसं बिल्डअप करता आहात, जसं तुम्ही फॅमिलीमध्ये एकत्र येऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आहात, गो फॉर द सोसायटी, इन द सोसायटी मेंबर ऑल्सो कलेक्ट त्यांना एकत्र आणा आणि तो प्रॉब्लेम राईट अंडरस्टँडिंगनी तो प्रॉब्लेम कसा फेस करता आहात तुम्ही आणि कसा सॉल्व्ह करता आहात, सोल्युशन कसं पर्टिक्युलर सोल्युशन आणता आहात, ते राईट अंडरस्टँडिंगनी ते बिल्डअप करा. सो इन दिस वे यू आर गोइंग टू गो फ्रॉम फॅमिली टू वर्ल्ड फॅमिली, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ अखंड समाज. दॅट इज, इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, अखंड समाज. अखंड समाज म्हणजेच काय आहे, that is from family to world family,
That is, it is the basis of undivided society. That is, it is called as the अखंड समाज. इथं अखंड समाज म्हणजे काय, वेगवेगळे रिलिजन्स असतील, रेस असतील, वेगवेगळे नेचर्स पीपल असतील, ते एकत्र येऊन तो तुमच्या फॅमिली एकत्र येऊन त्या समाजामध्ये कुठलाही प्रॉब्लेम, सोसायटल प्रॉब्लेम आला की तो तुम्ही एकत्र येऊन सॉल्व्ह करता आहात. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड अनडिवायडेड सोसायटी किंवा त्याला म्हणतो आहे अखंड समाज. इथे दिलेलं आहे बघा, अनडिवायडेड सोसायटी किंवा अखंड समाज. फिलिंग ऑफ बिंग रिलेटेड टू एव्हरी ह्युमन बिंग. An undivided human-centric society is one of higher human goal. अखंड समाज म्हणजेच काय आहे बघा. Where it is a state of society. It is a state of society where all people of different religion and thought, सगळ्यांचे वेगवेगळे विचार आहेत, मत आहे, वेगवेगळे रिलिजनचे असतील, कास्टचे असतील, ते काय करता आहेत, एकत्र येत आहेत. त्याप्रमाणे ते एकत्र येऊन वर्कआउट करता आहेत सोसायटीच्या बेटरमेंटसाठी. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, अखंड समाज किंवा अनडिवायडेड सोसायटी. ओके. आणि त्या अखंड समाजमध्ये किंवा अनडिवायडेड सोसायटीमध्ये फिलिंग ऑफ बिंग रिलेटेड टू एव्हरी ह्युमन बिंग, की आपण काय आहे, आपण कुठले कुणाचे तरी रिलेटिव्ह आहोत, एकमेकांचे रिलेटिव्ह आहोत, आणि ते एक भावना असणं गरजेचं आहे त्या समाजामध्ये प्रत्येक ह्युमन बिंगशी, की आपण एकमेकांशी रिलेटेड आहोत आणि कुठलाही प्रॉब्लेम, सोसायटल प्रॉब्लेम फेस करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन, कुठल्याही कास्टचे असू दे, कुठल्याही रिलिजनचे असू दे, कुठल्याही विचारांचे असू दे, सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांचं राईट अंडरस्टँड करून वर्कआउट करून सोसायटीमध्ये बेटरमेंट आणणं गरजेचं आहे. आणि ते कसं आणावं ते कोण करत आहे, दॅट इज नथिंग बट दॅट दिस सोसायटी, दॅट इज अनडिवायडेड सोसायटी और अखंड समाज. लक्षात आलेलं आहे का, अखंड समाज आणि अनडिवायडेड सोसायटी. दिस वॉट एव्हर द रेड इज रिटन, प्लीज राईट डाऊन इन युअर नोटबुक. व्हॉट इज अखंड समाज अँड अनडिवायडेड सोसायटी, प्लीज राईट डाऊन इन युअर नोटबुक. All of you, please write down what is undivided society and akhand samaj, whatever it is written in the red. The main part is akhand samaj is a state of society, एक कंडिशन सोसायटीची जिथं काय होत आहे, पीपल ऑफ डिफरंट रिलीजन थॉट प्रोसेस लिव्ह टुगेदर अँड वर्क टुवर्ड द बेटरमेंट ऑफ सोसायटी. सोसायटीमध्ये बदलाव कसा आणणं गरजेचं आहे, प्रगती कशी करायची सोसायटीची, यासाठी ते प्रयत्न करता आहेत तिथं. आणि त्यासाठी वेगवेगळे रिलिजनचे, वेगवेगळे कास्टचे लोक एकत्र येऊन ते वर्कआउट करता आहे. त्या सोसायटीला आपण अखंड समाज किंवा अनडिवायडेड सोसायटी म्हणतो आहे. लिहून घ्या तुम्ही. लिहून घेतलं का, झालं का? हो मॅम. आणि एक गोष्ट आहे यामध्ये, अखंड अनडिवायडेड सोसायटी झाल्यानंतर सर्व भावून व्यवस्था, दॅट इज युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर, हे पण एक लिहून घ्या, कारण की तिथं हा पण एमसीक्यू विचारलेला आहे. युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर दॅट इज सर्वभावून व्यवस्था म्हणजे नक्की काय आहे.
म्हणजेच इट इज अ फिलिंग ऑफ बिंग रिलेटेड टू एव्हरी युनिट इन्क्लुडिंग ह्युमन बिंग अँड अदर एंटिटी ऑफ नेचर. एक फिलिंग मनामध्ये येणं की मी सगळ्यांची रिलेटिव्ह आहे किंवा माझे सगळे रिलेटिव्ह आहेत, मग ते ह्युमन बिंग असू दे किंवा नेचरचे कुठलेही युनिट एंटिटीज असू दे. नेचरमध्ये जे काय एक्झिस्ट झालेले आहेत, कुठलाही नेचरचे युनिट असतील ते माझेच रिलेटिव्ह आहेत आणि त्याप्रमाणे ती फिलिंग येणे, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ सर्वभाव व्यवस्था किंवा युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर. जसं आपण माझ्यामध्ये डेव्हलपमेंट करतो आहे, राईट अंडरस्टँडिंग करतो आहे, ते तुम्ही चारही लेवलशी पण करता आहात का? यू स्टार्ट फ्रॉम फॅमिली, फर्स्ट सेल्फ, देन फॅमिली अँड द फायनल डेस्टिनेशन विल द वर्ल्ड फॅमिली. फायनल डेस्टिनेशन तुमचं काय असायला पाहिजे? वर्ल्ड फॅमिली. म्हणजेच काय आहे की मी सगळ्यांशी काय आहे फिलिंग यायला पाहिजे ती तुमच्या आतनं, की फिलिंग ऑफ बिंग रिलेटेड टू एव्हरी युनिट ऑफ ह्युमन बिंग. ह्युमन बिंगच्या प्रत्येक युनिटशी मी काय आहे, आय एम बिहेविंग ॲज अ रिलेटिव्ह ॲज वेल ॲज व्हॉट एव्हर द नेचर युनिट्स आर देअर, दॅट इज ऑल्सो दे आर रिलेटिव्ह. नेचरचे जे काय भाग आहेत किंवा नेचरमध्ये जे काय एक्झिस्ट आहेत कुठलेही युनिट्स, ते पण माझेच काय आहे, मी त्यांना आपलं मानायला पाहिजे आहे. दॅट फिलिंग इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज द सर्वभाव व्यवस्था किंवा युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर. आपलं मानणे सगळ्यांना, जे कोण आहे ह्युमन बिंग मध्ये पण, सोसायटी मेंबर मध्ये जे काय सोसायटल मेंबर्स असतील किंवा वर्ल्ड फॅमिलीमध्ये जे काय वर्ल्ड मेंबर्स असतील त्यांना आपलं मानणं, आणि नेचरमध्ये जे काय नेचरमध्ये जे काय तुम्ही झाडं असू दे, निसर्ग असू दे, त्यांना आपलं मानून जगणं, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर और सर्वभाव व्यवस्था. आलं लक्षात? अनडिवायडेड सोसायटी म्हणजे हे हा जो आहे, डिफरंट रिलीजन, डिफरंट थॉट प्रोसेस चे मेंबर एकत्र येऊन बेटरमेंट ऑफ सोसायटीसाठी वर्कआउट करणे, दॅट इज अखंड समाज और अनडिवायडेड सोसायटी. आणि युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर सर्वभाव व्यवस्था एक फिलिंग आहे जे आपल्यामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे, क्रिएट व्हायला पाहिजे, डेव्हलप व्हायला पाहिजे की एव्हरी युनिट ऑफ ह्युमन बिंग किंवा जे काय वर्ल्ड फॅमिलीचे आहेत ते माझे आहेत, आपलं मानणं पाहिजे आहे. आणि नेचरमध्ये जे कोण आहेत, निसर्ग किंवा झाडं आहेत, माती आहे किंवा कोणीही, आभाळ आहे, आकाश आहे, हे आपलं मानून जीवन जगायला पाहिजे आहे. मग त्यांच्यासाठी आपण काय करायला पाहिजे आहे ते तुम्हाला जाणीव व्हायला पाहिजे आहे. दॅट इज नथिंग बट दॅट फिलिंग इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ सर्वभाव व्यवस्था किंवा युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर. And you are going to start from myself, then family, and the final destination with the world family. राईट अंडरस्टँडिंग बिल्डअप करणे गरजेचं आहे माझ्यामध्ये, फॅमिलीमध्ये, सोसायटीमध्ये, आणि फायनल डेस्टिनेशन विल बी नथिंग बट द वर्ल्ड फॅमिली, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ अखंड और अनडिवायडेड सोसायटी, अखंड समाज. मग ते आणण्यासाठी आता सोसायटी मेंबर मध्ये किंवा सोसायटल मध्ये कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना किंवा वर्ल्ड फॅमिलीमध्ये आपल्याला काहीतरी चेंजेस घडवायचे असतील, ते करून घ्यायचे असतील बाकीच्या मेंबर कडून, तर आपल्याला 3 ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करणं गरजेचं आहे. 3 ऍक्टिव्हिटी कुठल्या परफॉर्म करणं गरजेचं आहे की त्यामुळे तो जो मेसेज आहे, आपल्याला काहीतरी सोसायटीमध्ये वेगळं स्थान आणायचं आहे, बेटरमेंट करायचे सोसायटीमध्ये, तो जो मेसेज सगळ्यांमध्ये पोचवणे गरजेचं आहे. मग त्यासाठी तो मेसेज सगळ्यांकडनं पोचवणे गरजेचं आहे. त्यासाठी 3 ऍक्टिव्हिटी आपल्याला परफॉर्म करायच्या आहेत. मग ते कुठले 3 ऍक्टिव्हिटीज आहेत ते इथं लिहिलेलं आहे. तर पहिली ऍक्टिव्हिटी कुठली आहे? एज्युकेटिंग सोसायटी. सोसायटीला एज्युकेट करणं गरजेचं आहे. मग सोसायटीला तुम्ही एज्युकेट कसं करणार आहात? सो इन द सोसायटी यू अरेंज सम वर्कशॉप, सेमिनार, स्ट्रीट प्ले. आपल्याला सोसायटीमध्ये चेंजेस करायचे असतील, जर आपली सोसायटी किंवा वर्ल्ड फॅमिली त्या बेटरमेंटसाठी
काय आहे, झडत नसेल किंवा झगडत नसेल, तर आपल्याला काय गरजेचं आहे की तुम्ही वर्कशॉप तिथे अरेंज करा, सेमिनार अरेंज करा, स्ट्रीट प्ले अरेंज करा. ओके, मग त्याप्रमाणे वर्कशॉप, सेमिनार, स्ट्रीट प्ले अरेंज करून तुम्ही त्या सोसायटी मेंबर्सला एज्युकेट करणं गरजेचं आहे. This is about organizing workshop, seminar, street play at various level in a society. The activity may be carried out by NGO but must receive the support of government organization. म्हणजे ते ऍक्टिव्हिटीज हे एनजीओ परफॉर्म करता आहे, तर त्याला एक सपोर्ट असणं गरजेचं आहे गव्हर्नमेंट थ्रू. कारण की कुठलीही गव्हर्नमेंट ऍक्टिव्हिटी असेल तर सोसायटल मेंबरचा सहभाग जास्तीत जास्त प्रमाणात असतो आहे. मग सपोर्ट असणं गरजेचं आहे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनशी. दिस ऍक्टिव्हिटी कॅन बी कॅटेगराइज इनटू 3 टाइप्स which include knowing the self, knowing the existence on the basis of self, and knowing the definite human conduct which is the contribution of self in existence. म्हणजे हे जे ऍक्टिव्हिटीज आपण करतो आहे, वर्कशॉप, सेमिनार, स्ट्रीट प्ले जे काय अरेंज करतो आहे, त्याचा मेन उद्दिष्ट काय असायला पाहिजे आहे की तुम्ही स्वतःला पहिलं जाणून घ्या. स्वतःला जाणून घेण्यासाठी आपल्याला कुठले वर्कशॉप्स अटेंड करायला पाहिजे, सेमिनार, स्ट्रीट प्ले काय काय करायला पाहिजे हे पहिलं माहित असणं गरजेचं आहे. आणि स्वतःला त्या वर्कशॉपनी, सेमिनारनी तुम्ही स्वतःला जाणून घेणं महत्वाचं आहे. नंतर स्वतःला जर तुम्ही जाणून घेतलं, समजून घेतलं, तर बाकीच्यांना तुमच्याशी रिलेटेड जे काय आहे म्हणजे एक्झिस्टन्स, तुमच्या अवतीभोवती जे काय तुमचा एक्झिस्टन्स आहे, तुम्ही एक्झिस्ट आहात खरं कशामुळे, अवतीभोवती जे कोण आहे त्यांना पण तुम्ही समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तुमचं ह्युमन बिहेवियर कसं आहे, बाकीच्यांचं कसं आहे, ह्युमन कंडक्ट कसं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे तिन्ही समजून घेतलं तरच तुमचं काय होणार आहे, तुम्ही कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे त्या सोसायटीला. Okay, so that will show your contribution of self in existence. So by educating the society through workshop, seminar and street play, which will be supported by NGO, as well as there will be a support of government organization. So that will be categorized into 3 types, that is knowing the self, knowing the other, that is nothing but the existence on the basis of self, and knowing how your behavior is there, बाकीच्यांचे बिहेवियर किंवा आपले बिहेवियर दुसऱ्यांबद्दल काय आहे हे जाणून घेणे हे खूप महत्वाचं आहे. मगच तुम्ही काय करू शकणार आहात, तुम्ही त्या सोसायटीला एज्युकेट करू शकणार आहात आणि तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम, सोसायटल प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे तो हाताळू शकणार आहे बेटरमेंट ऑफ सोसायटीसाठी. हे पहिली पार्ट आहे, पहिली ऍक्टिव्हिटी. दुसरे काय, व्हॅल्यू एज्युकेशन इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. Value education should be introduced in current education system at all the level, primary school, secondary school, senior secondary school as well as college level. आता जसं तुमचा हा सब्जेक्ट इंट्रोड्यूस केलेला आहे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू, तसंच व्हॅल्यू एज्युकेशन हे कॉलेज लेवललाच मर्यादित न ठेवता तुम्ही प्रायमरी स्कूल पासून सेकंडरी स्कूल पर्यंत आणि सिनियर सेकंडरी स्कूल पर्यंत पण व्हायला पाहिजे आहे. Value education should be introduced in current education system at all the level, starting from primary, secondary, senior secondary school and college level. हे आता आपलं कॉलेज लेवलला चाललेलं आहे. That is, we have introduced from last year, we have introduced this subject in the syllabus, that is addition of value education in institution. So go from preschool, primary school, whatever the secondary school and senior secondary school also be, this subject should be introduced. Okay, this is the second activity. जर आपल्याला तो मेसेज सगळ्यांसाठी करायचं, कुठला मेसेज की बाबा तुम्हाला काय करायचं आहे, सेल्फ मध्ये पहिलं अंडरस्टँडिंग करायचं आहे, नंतर फॅमिलीमध्ये, नंतर सोसायटी अँड देन वर्ल्ड फॅमिली. हे जर आपल्याला बदलाव करायचा असेल तर पहिली गोष्ट सोसायटीला एज्युकेटेड करणं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट व्हॅल्यू एज्युकेशन देऊन तुम्ही काय करा, जे काय तुमचे स्कूल्स मध्ये स्टुडंट्स आहेत त्यांना तुम्ही एज्युकेशन देणं गरजेचं आहे. व्हॅल्यू एज्युकेशन, नुसतं स्किल बेस्ड एज्युकेशन न देता व्हॅल्यू एज्युकेशन गरजेचं आहे. ज्या काय फिलिंग्स आहेत, ज्या काय व्हॅल्यूज आहेत,
केअर कसं घेणं, गायडन्स कसे प्रोव्हाइड करणं, किंवा लव व्हॉट एव्हर द फिलिंग्स आर देअर, ग्रॅटिट्यूड, ग्लोरी, हे त्यांच्यामधनं कसं डेव्हलप करणं, हे व्हॅल्यू एज्युकेशन सांगत आहे. मग ते तुम्ही प्रायमरी स्कूल पासून स्टार्ट करा, सेकंडरी स्कूल अँड ॲट व्हॉट कॉलेज लेवल. थर्ड पार्ट काय आहे, हेल्पिंग टू अप्लाय व्हॅल्यूज टू द रिअल वर्ल्ड, दॅट इज ऑर्गनायझेशन. बोथ गव्हर्नमेंट अँड नॉन गव्हर्नमेंट शुड open up counseling centers which can help their employee or general public to apply values to real life situation. मग वेगवेगळे कंपनीज आहेत किंवा इंडस्ट्रीज आहेत, गव्हर्नमेंट नॉन गव्हर्नमेंट सेक्टर्स आहेत, तिथं पण काउन्सिलिंग सेंटर डेव्हलप व्हायला पाहिजे आहे. काउन्सिलिंग सेंटर की बाबा ज्यांच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, एम्प्लॉयमेंटमध्ये घाबरता आहेत किंवा फेस करू शकत नाहीत ते प्रॉब्लेम, काउन्सिलिंग थ्रू तुम्ही ते त्यांना काय करू शकणार आहात, त्यांचं मोटिवेशन बिल्डअप करू शकणार आहेत, एज्युकेट करू शकणार आहेत त्या एम्प्लॉईजना, जिथे ते घाबरतायत, फेस करू शकत नाहीत ते प्रॉब्लेम्स, का पब्लिकमध्ये ते बोलू शकत नाहीत नीटपणे, मग तिथं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे त्या एम्प्लॉईजना. ओके, सो मग ते तुम्ही कुठंही कंपनीमध्ये डेव्हलप करू शकता, काउन्सिलिंग सेंटर उघडू शकता, किंवा म्हणू शकता आहेत गव्हर्नमेंट नॉन गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण तुम्ही तिथं काउन्सिलिंग सेक्टर हे करू शकणार आहेत, त्याप्रमाणे तुम्ही एज्युकेट करू शकणार आहेत त्या एम्प्लॉईजना. Okay, it is about realizing the alternative in life. Various individual on the way of self-exploration, finding their natural acceptance toward holistic approach of life and realizing it all levels, starting from self to family and then society. The idea is not to live in isolation or individualism, but with expansion of self to higher level in the social system. म्हणजे हे जे तुम्ही काउन्सिलिंग सेंटर ओपन करून कुठल्याही म्हणजे कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंट किंवा नॉन गव्हर्नमेंट जे काय हे आहेत, तिथं तुम्ही काउन्सिलिंग सेंटर्स ओपन करून तिथे एम्प्लॉईजना तुम्ही काय करू शकणार आहात, तिथे हेल्प करू शकणार आहात. आणि मग तेव्हा तिथं काय म्हणू शकणार आहेत की यू स्टार्ट डेव्हलपिंग फर्स्ट युअर सेल्फ, गेट द नॉलेज हाऊ यू आर गोइंग टू डेव्हलप युअर सेल्फ, अँड देन after developing the knowledge in yourself, you are going to extend it, go forward, that is go forward to family. Okay, the relationship जे काय फॅमिली मध्ये आहे त्यांच्यामध्ये तुम्ही ते बिल्डअप करा. जे काय काउन्सिलिंग करायचं असेल, यू कॅन काउन्सिलिंग युअर फॅमिली मेंबर्स, आफ्टर दॅट यू आर गोइंग टू काउन्सिल युअर व्हॉट, दॅट इज सोसायटी मेंबर्स. ओके, अँड देन मग ते सगळ्यांमागं एकच काय आयडिया काय आहे की तुम्ही फक्त काय आहे आयसोलेशन मध्ये राहू नका, इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतःचाच विचार करू नका, आयसोलेशन मध्ये न राहता ग्रुप मध्ये राहावा, सोसायटी मेंबर मध्ये राहावा आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. सो दॅट विल बी नथिंग बट युअर इव्हॉल्युशन ऑफ सेल्फ मध्ये पण होणार आहे तुमचं, आणि बाकीच्या मेंबर्सची दॅट इज सोसायटी मेंबर मध्ये पण इव्हॉल्युशन डेव्हलपमेंट होणार आहे. मग हे तुमचा अप्रोच तुम्ही सोसायटीमध्ये कसा क्रिएट करणार आहे, सोसायटीमध्ये हा मेसेज तुम्हाला पोचवायचा असेल तर ह्या 3 ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. एज्युकेट द सोसायटी, व्हॅल्यू एज्युकेशन हा सब्जेक्ट तुम्ही ऍड करा, आणि तिसरं गोष्ट काय आहे की काउन्सिलिंग सेंटर उभारणं गरजेचं आहे. मग ह्या ज्या 3 ऍक्टिव्हिटीज तुम्ही हे केलेलं आहे, प्रत्येक मेंबरनी त्यामध्ये लाभ घेतलेला आहे. जर ते कोण पाठीमागा असेल फॅमिली मेंबर्स मध्ये, किंवा तुम्ही स्वतः पाठीमागा असेल, तुम्हाला येत नसेल काही प्रॉब्लेम फेस करण्यासाठी, मग तुम्ही तिथं पार्टिसिपेट व्हा आणि तो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. So these are the 3 activity which can be performed to send the message in the society. Which activity? This you can write down, it is very important. Educating society through workshop, seminar and street play. Third is value education in educational institution, and third is counseling center, opening of counseling center. ओके, आणि सगळ्यांच्या मागे एकच आयडिया काय आहे की तुम्ही आयसोलेशन मध्ये न राहता काय करा, ग्रुप मध्ये राहा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. एकटेपणात न राहून तुम्ही काय करा, ग्रुप मध्ये राहून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि बेटरमेंट कसं सोसायटीमध्ये आणणार आहे यासाठी प्रयत्न करा. हे पाठीमागचा उद्देश आहे या 3 ऍक्टिव्हिटीच्या पाठीमागे. लक्षात आलेलं आहे का? ओके विथ दिस? Yes, ma'am. Okay. After that, we will stop here. Next lecture, there will be a break, and then next lecture will be continued. And next part will be nothing but
सोसायटी, आपला सोसायटी काय आहे आणि सुसंवाद आपण सोसायटीमध्ये कसं घडवणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. सो दॅट इज द लास्ट पार्ट ऑफ आय थिंक सो थर्ड युनिट, दॅट इज हार्मोनी इन सोसायटी. ओके, हार्मोनी इन फॅमिली आपण बघितलेला आहे. आता लास्ट पार्ट जो आहे तिसऱ्या चॅप्टर मधला, सोसायटी म्हणजे नक्की काय आहे आणि सुसंवाद आपण सोसायटीमध्ये कसा आणणार आहे, त्यासाठी काय काय आहे आपण ते बघायचं आहे. अँड दॅट विल बी द लास्ट पार्ट इन द थर्ड युनिट अँड देन विल कव्हर द थर्ड युनिट. Okay, I will close here and I will take the presenting. Roll number 12. Roll number 12 present आहे का? Absent number, roll number 12. Roll number 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27. 41, 44, 45 आहे का? 46, 46 आहे. 47 आहे, 48 आहे, 49, 50, 51, 51, 51, 56, 58, 44 आहे वाटतं. 58, 59 and 60, 61. Okay, see the absent number. Roll number 12, roll number 41, roll number 51, 56 and 58. Okay. Thank you.